संगमनेर तालुक्यातील मांडवे बिरेवाडी गावांच्या शिवेवर नियमांचे उल्लंघन करून पोल्ट्री शेड सुरू असल्याचा आरोप करत संबंधित पोल्ट्री शेडवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष माणिक गळंगे यांनी केली आहे। प्रशासनाने कारवाई न केल्यास 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। गळंगे यांनी दिलेल्या निवेदनातून म्हणले आहे की त्यांच्या घराच्या परिसरात कुक्कुटपालन शेड सुरू आहेत। या पोल्ट्री शेडमुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी, माशांचा उपद्रव तसेच मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट न लावल्याने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप गळंगे यांनी केला आहे। तसेच पोल्ट्री शेडमध्ये सांडपाणी व कोंबड्यांच्या विष्ठेच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक शोषखड्डे तसेच पक्के काँक्रिटीकरण नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। पोल्ट्री शेडमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे सांगत संबंधित ठिकाणी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। विशेष म्हणजे गळंगे यांचे बंधू भारतीय सैन्यात कार्यरत असून त्यांचे कुटुंबीयही याच परिसरात राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे संबंधित कुटुंबाच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। संबंधित पोल्ट्री शेडची शासकीय अधिकाऱ्यांमार्फत तातडीने संयुक्त पाहणी व मोजणी करण्यात यावी। तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित पोल्ट्री शेडवर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत शेड कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी प्रमुख मागणी गळंगे यांनी केली आहे। नमस्कार, मी संतोष माणिक गळंगे, राहणार मांडवे बिरेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या घराच्या शेजारील पोल्ट्री व्यवसायामुळे आमच्या घरात व इतरत्र परिसरामध्ये खूप माशांचं साम्राज्य तयार झालेलं आहे। ते माशांच्या साम्राज्यामुळे आमच्या घरातील लहान लहान मुले त्यांच्या तोंडात, जेवणात, शिजलेल्या अन्नामध्ये माशा पडत आहेत आणि साहेब जेवताना पण आम्हाला त्या माशा एका हाताने अशा हाणावं लागतात आणि मग जेवण करावं लागतं। नाही तर रोज 4-5 माशाही ताटात पडून जातात। कुठलंही अन्न खात असताना माशांना एक वेळेस खाण्याचा घास कमी करावा लागतो आणि त्या माशा हाणावं लागतात। ही अशी परिस्थिती आमच्या घराच्या परिसरामध्ये पोल्ट्री व्यावसायिकांमुळे झालेली आहे। त्यांचं कुठलंही व्यवस्थित काँक्रिटीकरण नाही आहे, कुठलीही फवारणी घेत नाही आहे आणि ते फक्त त्यांचे पैसे कसे वाढतील याच्याकडे त्यांचं लक्ष आहे। इतरत्र लोकांना किती त्रास होतो याची त्यांना कुठलंही काही देणं घेणं नाही आहे। म्हणून आमच्या घरामध्ये 2-3 दिवसांनी कोणी ना कोणी आजारी पडत असते।